जगात हापूस आंबा म्हटलं की एकच नाव समोर येतं, ते म्हणजे कोकण हापूस. सुगंध, चव आणि दर्जेचा बादशाह. पण आता हा हापूस आंबा एका नवीन वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. गुजरातने वलसाड हापूस म्हणून GI टॅगसाठी अर्ज केलाय आणि कोकणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. नमस्कार मंडळी, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकण हापूस आणि वलसाड हापूस यामधला नेमका GI टॅगसाठी सुरू असलेला वाद काय आहे, शेतकऱ्यांची चिंता का वाढली आहे आणि पुढे याचं काय होऊ शकतं. आधी जाणून घेऊयात GI टॅग म्हणजे नेमकं काय. GI टॅग म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन, म्हणजेच एखाद्या विशिष्ट ठिकाणी तयार होणाऱ्या खास उत्पादनाची ही ओळख. 2018 मध्ये कोकण हापूसला GI नामांकन मिळालं आणि त्यामुळे त्याला मिळाली एक जागतिक स्तरावरची ओळख, सुरक्षित बाजारपेठ आणि आर्थिक स्थैर्य. 2022 मध्ये देखील नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने शिवनेरी हापूससाठी अर्ज केला आणि 2023 मध्ये गुजरातमधील गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूससाठी वलसाड हापूसच्या त्यासाठी GI टॅगचं नामांकनासाठी दावा केला. 30 ऑक्टोबरला याबाबत पहिली सुनावणी पार पडली. कोकण हापूसला मिळालेलं नामांकन सांगतं की हापूस हा दर्जाचा आंबा फक्त समुद्र किनाऱ्यावरील 4 जिल्ह्यातील हापूसलाच लागू होतो. म्हणजेच कोकण हापूस कोकणातील अस्सल हापूस मानला जातो. मात्र इतर राज्यातील आंबे हापूस नावाने विकले जात असल्याने कोकणातील शेतकऱ्यांचे आधीच मोठे नुकसान होत आहे. कदाचित यासाठी QR कोड प्रणालीही लागू केली जाऊ शकते, पण तरीही भेसळ थांबली जात नाहीये. जर वलसाड हापूसला GI नामांकन मिळालं तर बाजारात 2 GI टॅग असलेले हापूस उपलब्ध होतील. यामुळे कोकणातील हापूसची ओळख ही कमी होऊ शकते. त्यामुळे बाजारभाव पडण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक स्रोत धोक्यात येऊ शकतो आणि याच कारणांमुळे कोकणात आंबा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भिडे यांनी जोरदार कायदेशीर विरोध याबाबत दाखल केलेला आहे. या वादाची सुनावणी अजूनही सुरू आहे. कोकण हापूसची ओळख, शेतकऱ्यांचं उत्पादन आणि अस्सलपणा टिकवण्यासाठी पुढील काही महिने हे यासाठी निर्णायक ठरणार आहेत. वाद वाढतोय, पण निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे. तर मित्रांनो, हे संपूर्ण प्रकरण ऐकल्यावर तुम्हाला याबाबत काय वाटतं? हापूसची ओळख फक्त कोकणातलीच राहायला हवी की नको, याबाबत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.